हॅलो गाईज, तर मी आणि माझी मम्मी आम्ही आमच्या घरी जातो आहे रत्नागिरीला. तर आम्ही रत्नागिरीत पोचलो आणि माझं गाव रत्नागिरीमध्ये फणसोप इथे आहे आणि तिकडे आता पालखी नटण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर पालखी तशी नटलेली आहे, तर फायनल टचिंग देतात. तर हा आहे लक्ष्मी केशवाचा फायनल लूक. तर ह्यानंतर पालखी तिच्या पहिल्या होमाला प्रस्थान करते आणि लोक म्हणतात हुरा रे हुरा आणि आमच्या लक्ष्मी केशवाचा सोन्याचा दुरा. तर पुढच्या दिवशी मी छानपैकी नटलेली आहे कारण आमच्या घरी देव येणार आहे. तर ह्यामध्ये सुंदर दिसणं आणि प्रेझेंट राहणं खूप मॅन्डेटरी आहे. आणि माझी मम्मी पण छानपैकी तयार झाली आहे आणि हाच तो क्षण आहे जेव्हा देव आमच्या घरी येत आहेत. मी खूप एक्सायटेड आहे देवाला आमच्या घरी वेलकम करण्यासाठी. आणि ही आहे आत्या, ही आहे माझी काकी आणि ही आहे माझी मम्मी. आणि तुम्ही जर मला शोधत असाल तर मी व्हिडिओ बनवत होते. तर फायनली देव आमच्या घरी आलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे आम्ही देवाची ओटी भरली आणि देवाला त्यांचा मान दिला आणि मला पण फ्रेममध्ये थोडंसं यायचं होतं आणि मी पण देवाची पूजा करून घेतली. नंतर हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला, मग फोटो सेशन झालं माझ्या मम्मीचं, माझ्या भावाचं आणि फायनली माझं पण. आणि हा आहे माझा फायनल लुक. नंतर रात्री मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं टेन्शनमध्ये गेलो की आमचं नेट चालत नव्हतं. तर सकाळी उठलो आणि खूप सुंदर निसर्ग दर्शन मी घेतलं. मग मी मॅगी आणि कॉफी पियाले, मग मी टेरेसवरती गेले. खूप सगळं सुंदर दिसत होतं आणि पक्ष्यांचा किलबिलाट खूप होता. तर हे आहे माझ्या टेरेसवरून खूप सुंदर दिसते हे सनराईज. असंच बघता बघता मी लिंबाच्या झाडाच्या इकडे गेले, बघितली तर खूप सारी लिंब लागलेली होती. आणि त्यानंतर माझी नजर आमच्या चिक्कूच्या झाडाच्या इकडे गेली, तर तिकडे पण खूप सारे चिक्कू लागले होते, पण ते सगळे कच्चे आहेत, तरी पण ठीक आहे. आणि नंतर मी ह्या झाडाकडे गेले, ह्याची फुलं काढून मला चहा बनवूसा वाटत होता. छान आहेत, मला खूप आवडतात ही फुलं, पण चहा बनवायला मला वेळ नव्हता. मग मला राहवलं नाही, मी एक लिंबू तोडला आणि तो तोडल्याच्या नंतर मी केलं येस, मी लिंबू तोडला. मग मी आता मुंबईला जाते वर्क फ्रॉम ट्रेन करत. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.